Welcome back to our next lecture of halogens and halogens. What we are discussing? काय डिस्कस करतोय आपण? आपला 10वा टॉपिक क्लास 12 चा halogens and halogens. मागच्या थोड्या लेक्चर्स मध्ये आपण काय काय डिस्कस केलंय? मागच्या थोड्या लेक्चर्स मध्ये आपण सगळे बेसिक गोष्टी डिस्कस केले आहेत. क्लासिफिकेशन, नॉमेनक्लेचर, इंट्रोडक्शन हे सगळे पार्ट्स डिस्कस केले. ठीक आहे? पण आजच्या लेक्चरच्या पुढे जेवढे काही लेक्चर्स असतील ते इम्पॉर्टंट असणार आहेत. का सगळ्यात मेन पॉइंट प्रिपरेशन ऑफ हॅलोजेन्स आपण आज म्हणजे प्रिपरेशन ऑफ हॅलोजेन्स ना प्रिपरेशन ऑफ हॅलोजेन्स मग फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजेन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजेन्स मग केमिकल प्रॉपर्टीज आणि हॅलोजेन्स आणि हॅलोजेन्स दिस आर व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट्स टू डिस्कस. आता प्रिपरेशन ऑफ हॅलोजेन्स मध्ये आपण काय करणार आहे की हॅलो अल्केन आपण कोणापासून बनवू शकतो. हॅलो अल्केन्स आपण कोणापासून बनवू शकतो. ठीक आहे. आता बघा सो प्रिपरेशन ऑफ हॅलोजेन्स मध्ये सगळ्यात पहिला आपण बघूया फर्स्ट वन इज हॅलोजिनेशन. फर्स्ट वन इज हॅलोजिनेशन ऑफ व्हॉट कोणाचं हॅलोजिनेशन करतोय आपण बाळांनो अल्केनचा हॅलोजिनेशन करतो. कोणाचं हॅलोजिनेशन करतोय अल्केनचं हॅलोजिनेशन. ठीक अल्केनचं फॉर्म्युला काय असतं अल्केनचं फॉर्म्युला असते CnH2n+2 पण मी याला लिहिताना जरा वेगळं लिहिते CnH2n+1 इथं काय लिहिते H. ठीक आहे सो हा हॅलो अल्केन आहे सॉरी हा अल्केन आहे CnH2n हा कोण आहे तर अल्केन. त्याला अजून काही मध्ये हा CnH2n+1 म्हणजे R अल्काइल ग्रुप झाला आणि अल्काइल ग्रुपला हायड्रोजन ऍटम जॉइन झाला तर अल्केन. ठीक फाइन हा अल्केन आहे या अल्केनला आपण हायड्रोजन बरोबर ट्रीट करतो हायड्रोजन X2 हा X2 डायटॉमिक होमोन्यूक्लियर ऍटम असतो म्हणजे X सिंगल बॉन्ड काय असतं तर X. ठीक पुढे एरो वरती काय लिहिलं बघा एरो वरती लिहिलंय अंडर सुटेबल कंडिशन under what under suitable condition that see when alkane is treated with that hydrogen under suitable condition hydrogen atom alkanes are replaced of a hydrogen atom alkanes are replaced of a hydrogen atom alkanes are replaced of a hydrogen atom आणि hydrogen atom replace करतो hydrogen म्हणजे इथं काय झालं समजते का बघा हा झाला CnH2n+1 इथला हायड्रोजन ऍटम रिप्लेस झाला आणि काय आला हॅलोजन. मग ठीक आहे मग परत प्लस इथं H सॉरी H हा H आणि काय असणार आहे तर X कारण X2 होता ना दोन हायड्रोजन होते त्यांना एक हॅलोजन तर राहणार आहे आणि हायड्रोजन येणार आहे. बघा इथं लक्षात येते का हा R डॅश इथं हॅलोजन शिफ्ट झाला RX झाला परत प्लस 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 असणार आहे H डॅश समजते का हायड्रोजनच्या जागी हॅलोजन आणि हॅलोजनच्या जागी हायड्रोजन. ठीक आहे दिस इज अ standard reaction of halogenation of alkane. Now we are going to understand different conditions. आपण यामध्ये खूप सारे कंडिशन्स बघायचे आहेत कारण काय आहे हॅलोजन्स जर बघितला तर हॅलोजन्स मध्ये कोण असते सगळ्यात पहिला फ्लोरीन येते मग क्लोरीन येते मग ब्रोमीन येते आणि मग काय येते हे सगळे हॅलोजन हे काय आहेत सगळे हॅलोजन्स आणि या हॅलोजन्सची बॉन्ड लेंथ सेम असते का नाही बॉन्ड लेंथ सेम नाही म्हणजे बॉन्ड स्ट्रेंथ सेम नाही बॉन्ड स्ट्रेंथ सेम नाही म्हणजे बॉन्ड ब्रेक करायला एनर्जी वेगळी लागते. हे बघा जेवढी जास्त बॉन्ड लेंथ असते तेवढी कमी बॉन्ड स्ट्रेंथ असते तेवढा इझिली तो बॉन्ड ब्रेक करू शकतो तर मी ब्रेक करू शकतो. मग त्यासाठी सगळे हॅलोजन एकाच पटीने किंवा एकाच कंडिशनवर रिएक्ट करणार आहेत का नो. सो इथे काय आहे ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन मग हॅलोजनची ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय आहे कोण इझिली रिएक्ट करते सो ऑर्डर ऑफ reactivity of what halogens. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असतो तर इझिली बॉन्ड ब्रेक करणारा आयडी त्यापेक्षा कमी कोण असतं Br त्यापेक्षा कमी कोण असतं Cl आणि एकदम कमी कोण असतं
ही ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी कोणाच्या बेसिसवरती डिपेंड राहते? ही ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी डिपेंड राहते बॉन्ड लेंथच्या बेसिसवर. बॉन्ड लेंथ जास्त, बॉन्ड स्ट्रेंथ कमी. बॉन्ड स्ट्रेंथ कमी, जरा जरी हीट दिली तर तो बॉन्ड इझिली ब्रेक होणार. इझिली ब्रेक झाला तर तो दुसऱ्या जागेला काय होणार आहे तर रिप्लेस होणार. समजते मी काय सांगते? येस ऑर नो? येस ऑर नो? आता इथे हॅलोजिनेशन ऑफ अल्केन मध्ये समजते हा CnH2 प्लस H2 अशी डिफरंट कंडिशनल रिएक्शन समजते. ही ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी झाली की सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह H2 मग Br2 मग Cl2 मग काय आहे. नेक्स्ट बघा इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. तुम्ही म्हणाल हे काय रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम मध्ये पण इज म्हणजे काय? म्हणजे कोणता अल्केन म्हणजे अल्केन मधला कोणता टाइप ऑफ कार्बन, डिग्री ऑफ कार्बन. सी वेगवेगळ्या कार्बनची डिग्री वेगवेगळी असते आणि डिग्री वेगळी म्हणजे ज्या त्या कार्बनला अजून किती कार्बन मिळाले पण त्यामध्ये खूप सारे इफेक्ट असतात. इंडक्टिव्ह इफेक्ट असते, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इफेक्ट असते, इंडक्टिव्ह इफेक्ट तर परमनंट इफेक्ट आहे. ठीक आहे. सो इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ आपण काय बघूया तर हायड्रोजन काय बघूया तर ॲटम. सगळ्यात पहिले इथे लक्ष द्या. हा CH3 आहे. हा C इथं काय आहे तर CH3, इथं CH2, इथं काय येते CH3, इथं काय येते CH, इथं काय येते CH3, इथं काय येते CH3. बरं इथं लक्ष द्या. हा जो कार्बन आहे हा किती कार्बनला जॉईन आहे? एक. त्यामुळे हा कसला कार्बन आहे? प्रायमरी कार्बन. हा जो कार्बन आहे किती कार्बनला जॉईन आहे? 1 2 3 4 म्हणजे हा कसला कार्बन आहे? क्वाटरनरी. हा जो कार्बन आहे अजून किती कार्बनला जॉईन आहे? 2 सेकंडरी. हा जो कार्बन आहे हा कसला कार्बन आहे? टर्शरी. कारण 1 2 आणि काय आहे 3. बाकीचा हा कार्बन प्रायमरी, हा पण कार्बन प्रायमरी आणि हा पण कार्बन प्रायमरी. दिस आर द डिग्री ऑफ कार्बन. म्हणजे त्या कार्बनला जो काही कार्बन आपण अंडरस्टँडिंगला घेतो त्याला अजून किती कार्बन जॉईन आहे? त्याला काय जॉईन आहे? अजून किती कार्बन काय आहे? त्याला अजून किती कार्बन जॉईन आहे. सो बघा इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम मध्ये काय असतं? टर्शरी कार्बनचा हायड्रोजन ॲटम इझिली रिप्लेस होतो हॅलोजिनेशन ऑफ अल्केनच्या वेळी कंपेअर्ड टू सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ॲटम कंपेअर्ड टू प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन ॲटम कंपेअर्ड टू मिथाइल ग्रुपचा हायड्रोजन ॲटम. मिथाइल म्हणजे मिथेनचा हायड्रोजन ॲटम. हे खूप इम्पॉर्टंट कंडिशन्स आहेत. हे छोटे छोटे कंडिशन्स आहेत जे आपल्याला माहित असायला पाहिजे की ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी काय आहे. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण आहे? एकच मिनिट. ही मी उलटी दिली सॉरी. फ्लोरीन इझिली बॉन्ड ब्रेक करतो, हायली रिपल्सिव्ह असतो. फ्लोरीन हायली एक्झोथर्मिक असतो. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी चुकलेली इकडे बघा. फ्लोरीन सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह असतो, त्यापेक्षा कमी कोण असतो? क्लोरीन. त्यापेक्षा कमी कोण असतो तर ब्रोमीन. त्यापेक्षा कमी कोण असतो तर आयोडीन. कारण याचं बॉन्ड ब्रेकिंग हायली एक्झोथर्मिक इन नेचर असतं. ठीक आहे. त्याच्या बॉन्ड लेंथची कन्सेप्ट बघूया. हे आईला तर अप्लाय होत नाही. इकडे बघा. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असणार आहे तर फ्लोरीन, मग क्लोरीन, मग ब्रोमीन आणि मग आयोडीन. सगळ्यात जास्त रिएक्टिव्ह कोण असते? फ्लोरीन, मग क्लोरीन, मग ब्रोमीन आणि मग काय असते तर आयोडीन. ऑर्डर ऑफ रिएक्टिव्हिटी. आणि इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम टर्शरी कार्बन जो आहे तो इझिली हायड्रोजन ॲटम रिप्लेस करू शकतो कंपेअर्ड टू सेकंडरी कार्बन, कंपेअर्ड टू प्रायमरी कार्बन, कंपेअर्ड टू मिथेन. हे समजलं की हे जरा बघून घ्या. हे सगळ्यात बेसिक आहे हॅलोजिनेशन ऑफ अल्केनचं बेस आहे. आता ह्या पुढे आपण रिएक्शन्स बघणार आहे पुढचे. आता हॅलोजिनेशन ऑफ अल्केन मध्ये सगळ्यात पहिला आपण घेतो की क्लोरिनेशन ऑफ अल्केन आपण करतो. See, fluorination of alkane is not valid. Fluorination of alkane, halogenation मध्ये पहिला फ्लोरीन आहे, मग फ्लोरिनेशन, मग क्लोरीन आहे, मग क्लोरिनेशन, मग ब्रोमीन आहे, मग ब्रोमिनेशन, मग आयोडीन आहे, मग आयोडीनेशन. समजतं काय? फ्लोरिनेशन ऑफ alkane? No.
A direct chlorination of alkane is not there. Direct chlorination of alkane is avoided. Why it is avoided? Direct chlorination of alkane is avoided because the reaction is highly exothermic. Highly exothermic and explosive. जर तुम्ही फ्लोरिनेशन ऑफ अल्किन डायरेक्टली केला ना तर ती रिएक्शन हायली एक्झॉथर्मिक आणि हायली एक्सप्लोसिव्ह असते. त्यामुळे आपण डायरेक्ट फ्लोरिनेशन ऑफ अल्किन करत नाही, म्हणजे अल्किनचं फ्लोरिनेशन करतच नाही. मोस्ट ऑफ द प्रिपरेशन ऑफ हॅलोअल्केन्स मध्ये आपण फ्लोरिनेशन डायरेक्टली रिॲक्ट करत नाही, कारण त्या रिएक्शन्स हायली एक्झोथर्मिक आणि एक्सप्लोसिव्ह या नेचरच्या असतात म्हणून. सो नेक्स्ट, व्हॉट अबाउट क्लोरिनेशन ऑफ अल्किन? करतो का? येस करतो. क्लोरिनेशन ऑफ अल्किन करतो. कसं करतो, काय करतो बघूया. सो क्लोरिनेशन ऑफ काय आहे तर तर सगळ्यात बेसिक जरा हा मिथेन आहे. मिथेन CH4 आहे. हा CH4 ला जर मी क्लोरीन बरोबर रिॲक्ट केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये, कारण इथं फ्री रॅडिकल मेकॅनिझम फॉलो होते तर UV लाईट किंवा रेडिएशनचा आपण यूज करतो. हा CH4 आहे. हा CH4 ला कार्बन किती आहे? 4 कार्बन आहेत. इथं एक H आहे, इथं एक H आहे, इथं एक H आहे, इथं एक H. त्याचं होमोलायटिक फ्युजन झालं तर एक इलेक्ट्रॉन इथं, एक इलेक्ट्रॉन इथं येणार. हा क्लोरीन सिंगल बॉन्ड आहे, त्याचं पण होमोलायटिक फ्युजन होणार. मग हायड्रोजनच्या जागी क्लोरीन आणि क्लोरीनच्या जागी हायड्रोजन. दिस इज एक्सपेक्टेड. सो आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे? CH3 सिंगल बॉन्ड Cl प्लस काय येणार आहे तर HCl, म्हणजे ह्यातला एक हायड्रोजन ॲटम रिप्लेस होणार आणि तिथं क्लोरीन येणार आणि आपल्याला काय मिळणार आहे तर मिथाइल क्लोराइड. बरं, माझा प्रश्न असा असतो म्हणजे मला सांगायचं की ही रिएक्शनच थांबत नाही, कारण क्लोरीन आहे ना, क्लोरीन हा हायली रिएक्टिव्ह असतो नेचरमध्ये. क्लोरीन हा कसा असतो नेचरमध्ये? हायली रिएक्टिव्ह. क्लोरीन हा कसा असतो नेचरमध्ये? हायली रिएक्टिव्ह असतो. मग क्लोरीन जर हायली रिएक्टिव्ह असतो नेचरमध्ये, त्यामुळे काय होतं बाळांनो, इथं थांबत नाही. मोनोक्लोर स्टेजला रिएक्शन थांबत नाही. तो जो मिथाइल क्लोराइड फॉर्म झाला ना, तो मिथाइल क्लोराइड राहिलेला पण क्लोरीन बरोबर रिएक्ट करतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये तर UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. हा, आणि आपल्याला काय देते तर डायक्लोरोमिथेन देतो. बरं, ही रिएक्शन परत जायचं. हा क्लोरीन एक्सेस रिएक्टंट म्हणून बिहेव करतो आणि तो चेन रिएक्शन घडवतो. म्हणजे परत CH2 सिंगल बॉन्ड Cl2 आहे, परत Cl2 बरोबर रिएक्ट केला कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. आपल्याला भेटणार काय मिळणार आहे तर CHCl. तो हा काय आहे तर डायक्लोरोमिथेन. हा काय आहे तर आयपीसी नेम लिहिलं मी, ट्रायक्लोरोमिथेन. परत रिएक्शन इथं थांबते का? परत आन्सर इज नो, अजून एक हायड्रोजन. जेव्हापर्यंत हायड्रोजन्स आहेत तेव्हापर्यंत ती चेन रिएक्शन होत राहते अल्काइल ग्रुपला. सो परत काय येणार आहे तर हा CHCl3 CHCl3 प्लस काय येते तर Cl2 कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. तर काय येणार आहे तर CCl4 प्लस काय येणार आहे तर HCl. CCl4 म्हणजे काय येणार आहे तर कार्बन टेट्राक्लोराइड. जागा नाही कार्बन टेट्राक्लोराइड. तुम्ही म्हणा मॅडम कसं तुम्ही एका कंटेनर मध्ये ही रिएक्शन घडवणार आहे. त्या कंटेनर मध्ये एजिटेटर वगैरे असतं. तुम्ही मिथेन ऍड केला आणि क्लोरीन ऍड, रिएक्शन स्टार्ट झाली. मिथेन आणि क्लोरीन काय दिला तर मिथाइल क्लोराइड. हा मिथाइल क्लोराइड करणार तर क्लोरीन काय करणार आहे आपण जाऊन दिवसणार आणि मिथाइल क्लोराइड परत कशामध्ये कन्वर्ट करणार आहे तर डायक्लोरोमिथेन. परत डायक्लोरोमिथेन हा तुमच्या मिक्सचर मध्ये फॉर्म झाला. डायक्लोरोमिथेन हा तुमचा मिक्सचर मध्ये फॉर्म झालेला. ठीक आहे. सो काय आहे
की तुमचा मिथेन आहे तो क्लोरीन बरोबर रिॲक्ट करून मिथाइल क्लोराइड देतो आणि इथं रिॲक्शन थांबायला पाहिजे, पण होत नाही. हा क्लोरीन काय करतो, हा मिथाइल क्लोराइड बरोबर परत रिॲक्ट करून कारण तो एक्सेस मध्ये आहे म्हणून तो परत क्लोरीन बरोबर रिॲक्ट करून काय देतो तर CH2Cl. परत हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो CHCl क्लोरोफॉर्म. परत हा क्लोरीन बरोबर रिॲक्ट होतो CCl4. म्हणजे तुम्हाला मिक्सचर मिळते. जरी तुम्हाला सिरीज ऑफ रिॲक्शन घडताना दिसते बट इट विल गिव्ह अ मिक्सचर ऑफ दिस. कंटेनर मध्ये तुम्हाला हे मिक्सचर मिळणार आहे व्हिच इज हायली अनडिझायरेबल. तुम्हाला मोनो हॅलो अल्किन मेजर प्रोडक्ट पाहिजे. काय मेजर प्रोडक्ट पाहिजे, मोनो हॅलो. काय पाहिजे मेजर प्रोडक्ट, मोनो हॅलो. मग काय करायचं, मग असं करायचं की क्लोरीन एक्सेस म्हणून बिहेव करतो ना, क्लोरीनला लिमिटिंग करायसाठी काय करायचं, तुम्ही अल्केन जो घेताय तोच अल्केन एक्सेस मध्ये घ्यायचा. सेम रिॲक्शन काय करणार आहे, उलट करायचं. उलट काय करायचं, R-H हा अल्केन आहे, अल्किल ग्रुपला हायड्रोजन ऍटम जॉइन आहे म्हणजे अल्केन. अल्किल ग्रुपला हायड्रोजन ऍटम जॉइन झाला तर अल्केन. अल्किल ग्रुपला एक सेकंड सो अल्किल ग्रुपला हायड्रोजन ऍटम रिप्लेस जॉइन झाला तर हा कोण आहे तर अल्केन. मग या अल्केनचं मी क्लोरिनेशन करणार, पण मी अल्केन घेताना काय घेणार आहे, एक्सेस मध्ये. अल्केन एक्सेस मध्ये गेल्यामुळे काय झालं, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, यूव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये जरी फ्री रॅडिकल मेकॅनिझम असेल, जरी चेन रिॲक्शनचं कन्सेप्ट असेल, तर पहिल्याच स्टेपला अल्केन काय करणार आहे, मॅक्सिमम क्लोरीनला रिॲक्ट करणार आहे. मॅक्सिमम क्लोरीनला रिॲक्ट केलं तर इथं काय येणार आहे, R-Cl प्लस काय येणार आहे तर HCl. बघा कन्सेप्ट समजते का, बघा कन्सेप्ट समजते का बघा. मी काय म्हटलं की मी जो अल्केन घेतला, अल्केनच मी काय घेतला तर एक्सेस मध्ये घेतला. कोणाबरोबर रिॲक्ट केला तर Cl सिंगल बॉन्ड Cl बरोबर. अल्केन एक्सेस मध्ये घेतल्यामुळे मॅक्सिमम पहिल्याच स्टेपला मॅक्सिमम अल्केन काय करणार आहे, मॅक्सिमम क्लोरीन बरोबर रिॲक्ट करणार, म्हणजे मॅक्सिमम क्लोरीन युज होणार, म्हणजे तो क्लोरीन एक्सेस राहणार नाही. मग हायड्रोजनच्या जागी क्लोरीन आणि क्लोरीनच्या जागी हायड्रोजन, म्हणजे इथं आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर R-Cl प्लस HCl. R-Cl प्लस HCl म्हणजे आपल्याला इथं काय मिळालं तर अल्काइल क्लोराइड. काय मिळाला, अल्काइल क्लोराइड. समजते का, येस ऑर नो. सो इथं बघा, जर मी CH3 सिंगल बॉन्ड CH3 हा घेतला आणि ह्याला क्लोरीन रिॲक्ट केलं, Cl सिंगल बॉन्ड Cl, हा पण प्रायमरी कार्बन आहे, हा पण प्रायमरी कार्बन आहे. दोन्ही प्रायमरी कार्बन मधला कोणताही एक प्रायमरी कार्बन हायड्रोजन ऍटमने रिप्लेस होतो. म्हणजे हायड्रोजन दोन्ही प्रायमरी कार्बन मधला कोणताही एक प्रायमरी कार्बन हायड्रोजन ऍटम, स्वतःचा हायड्रोजन ऍटम क्लोरीन बरोबर रिप्लेस करणार. आणि मी हा अल्केन, हा जो इथेन आहे, हा जो इथेन आहे, हा इथेन मी कसा घेणार आहे तर एक्सेस मध्ये घेणार आहे. ही रिॲक्शन होताना कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होते तर यूव्ही लाईट किंवा सन लाईटच्या प्रेझेन्स मध्ये रिॲक्शन. मग तुम्ही पहिल्यापासून इथे एक्सेस मध्ये घेतल्यामुळे पहिली एकच स्टेप रिॲक्शन होते आणि हा CH3 मधला एक हायड्रोजन ऍटम क्लोरीनला रिप्लेस होतो. इथला एक हायड्रोजन ऍटम क्लोरीनला रिप्लेस जर झाला तर आपल्याला प्रोडक्ट काय मिळणार आहे तर CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड हायड्रोजन गेला आणि कोणाला क्लोरीन. परत इथं हायड्रोजन आला, क्लोरीन रिप्लेस झालं आणि म्हणजे मला मिळालं थोडंस कलर चेंज करते शिफ्टिंग, तर म्हणजे तुम्हाला पुढे आयडिया. बरं ही रिॲक्शन ह्याच स्टेपला थांबणार का, थांबणार म्हणजे मॅक्सिमम प्रोडक्ट तुम्हाला इथाइल क्लोराइड किंवा क्लोरोइथेनच मिळणार, कारण तुम्ही अल्केन पहिल्यापासून एक्सेस मध्ये घेतलाय. काय पहिल्यापासून एक्सेस मध्ये घेतलाय, काय पहिल्यापासून एक्सेस मध्ये घेतलाय, अल्केन तुम्ही पहिल्यापासून कशामध्ये घेतलाय तर एक्सेस मध्ये. ठीक, आता इथं बघा काय, हा CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 प्लस परत काय घेतला तर Cl सिंगल बॉन्ड Cl कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, यूव्ही लाईटच्या प्रेझेन्स किंवा सनलाईटच्या प्रेझेन्स. पण इथं दोन कार्बन, हा प्रायमरी कार्बन आहे, हा सेकंडरी कार्बन.
हा प्रायमरी कार्बन आहे, सेकंडरी. आपण काय म्हटलं, इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटम. काय म्हटलं, इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन ॲटमचं पॉइंट. टर्शरी कार्बन हायड्रोजन ॲटम इझिली रिप्लेस करतो कंपेअर्ड टू सेकंडरी, आणि सेकंडरी कार्बन हायड्रोजन ॲटम इझिली रिप्लेस करतो कंपेअर्ड टू प्रायमरी. सो माझ्याकडे जर प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही पॉसिबल कंपाऊंड्स आहेत, तर मला दोन प्रोडक्ट मिळतात. एकामध्ये काय होणार आहे, CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड. CH3 चं काय होणार आहे तर CH2, आणि त्या प्रायमरी कार्बनला कोण जॉइन होणार आहे तर क्लोरीन. पहिल्या प्रायमरी कार्बन एक पॉसिबिलिटी. दुसरी पॉसिबिलिटी आहे सेकंडरी कार्बन. CH3 सिंगल बॉन्ड CH, त्यातला एक हायड्रोजन ॲटम कमी होणार, इथं काय होणार आहे तर क्लोरीन. परत काय येणार आहे तर CH, आणि बाय प्रोडक्ट काय असणार आहे तर HCl1 प्लस. तो तुम्ही म्हणाले दोन प्लस फॉर्म झाले का, नाही दोन पण नाही. हा काय असतो, हा एक मोल म्हणजे यामध्ये किती कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असतात, 6.022 into 10 raised to 23. हा 6.022 into 10 raised to 23 atoms. 6.022 into 10 raised to 23 atoms मधले atoms म्हणजे मॉलिक्युल्स. हे 6.022 into 10 raised to 23 जे काही मॉलिक्युल्स आहेत, ह्या मॉलिक्युल्स मध्ये मॅक्सिमम प्रोपेन, दिस इज प्रोपेन, 3 कार्बनचा पण असतो तर प्रोपेन. मॅक्सिमम प्रोपेन मॉलिक्युल मध्ये सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस होऊन तुम्हाला 2' क्लोरोप्रोपेन हा काय मिळणार आहे तर मेजर प्रोपेन मॅक्सिमम हे. आणि थोडेसे काय होणार आहे तर 1' क्लोरोप्रोपेन. असं होत नाही कधी की प्रायमरी आणि सेकंडरी कार्बन अवेलेबल आहे तर सेकंडरी कार्बनचं इज ऑफ रिप्लेसमेंट ऑफ हायड्रोजन सेकंडरी कार्बनचं जास्त आहे, त्यामुळे मॅक्सिमम सेकंडरी कार्बनची पटपट रिप्लेस झाले. याचं मीनिंग हे नाही की प्रायमरी कार्बनला काय होणारच नाही, प्रायमरी कार्बनची डिपेंड. सो 1' क्लोरोप्रोपेन असणार आहे. कन्सेप्ट समजली का बघा. कन्सेप्ट समजणं खूप इम्पॉर्टंट आहे बाळांनो. यू शुड अंडरस्टँड द कन्सेप्ट. समजलं, ठीक. सिमिलरली जसं क्लोरिनेशन ऑफ अल्किन असते तसंच काय असते तर ब्रोमिनेशन असते. ब्रोमिनेशन ऑफ काय असते, ब्रोमिनेशन ऑफ काय असते, ब्रोमिनेशन ऑफ अल्किन सेम असते. तुम्ही कोणताही अल्किन या R' त्याला कशाबरोबर ट्रीट केला, Br सिंगल बॉन्ड Br. परत इथं पण फ्री रॅडिकल मेकॅनिझम फॉलो होतो. फ्री रॅडिकल मेकॅनिझम जर फॉलो होत असेल तर आपण काय घेतो तर UV लाईट किंवा सनलाईट यूज करतो. मग इथं हायड्रोजनच्या जागी काय रिप्लेस होणार आहे, हॅलोजन. म्हणजे तुम्हाला मिळणार काय मिळणार आहे R' Br प्लस काय मिळणार आहे तर H. That is again other conditions also remains the same. बाकीच्या पण कंडिशन काय राहतात सेम राहतात. आता बाकीच्या कंडिशन काय सेम राहतात ते बघू. काय की मी जर प्रोपेन घेतला CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH3 घेतला, त्याचं जर मी ब्रोमिनेशन कॅरी आउट केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. हा प्रायमरी कार्बन आहे ना सेकंडरी परत प्रायमरी कार्बन. माझ्याकडे अवेलेबिलिटी ऑफ कार्बन किती आहे, 2, एक सेकंडरी आणि प्रायमरी. त्यामुळे मला प्रोडक्ट किती मिळणार आहे, 2 प्रोडक्ट. कोणते दोन तर एका केस मध्ये CH3 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH म्हणजे हा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस झाला कशाने ब्रोमिन. आणि परत काय झालं तर CH3 सिंगल बॉन्ड CH इथे काय झालं तर प्लस इथे काय झालं तर HBr. समजलं. त्याला आपण म्हणतो
2-ब्रोमो-प्रोपेन आणि हा काय आहे 1-ब्रोमो. सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन इझिली रिप्लेस करतो. हायड्रोजन सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन इझिली रिप्लेस होतो. त्यामुळे तुमचा 2-ब्रोमो-प्रोपेन काय असणार मेजर असणार. 1-ब्रोमो-प्रोपेन काय असणार. मग जर तुम्ही मिथेन जरी घेतला, मिथेनचं काय एवढं फरक पडणार नाही. हा CH4 आहे, त्याला Br2 बरोबर रिॲक्ट केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये UV लाईट किंवा सनलाईट. ऍक्च्युअली रेडिकल मेकॅनिझम CH3Br प्लस H. आपण समजला का बघा. अजून आयोडिनेशन ऑफ अल्केन पण आहे, पण तो थोडासा लेंथी आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही छोटे छोटे मी व्हिडिओज पर्पजली बनवते बघा. माझं असं मोटिवेशन आहे की तुम्हाला समजायला पाहिजे. मला वन शॉट मध्ये लिहित नाहीये, मला असं वाटतं की तुम्ही मुलांना कन्सेप्ट समजायला पाहिजे. त्यामुळे मी छोटे छोटे व्हिडिओज बनवते, तुम्हाला समजेल. ठीक आहे, तुमचं स्टडी स्पॅन किती आहे? अर्धा तास. अर्धा तासमध्ये हा व्हिडिओ बघा, समजा आणि याची नोट्स लागू तर नाही. त्यावेळी खूप टाइम आहे, तेवढ्या रोज जर तुम्ही लेक्चर्स बघितला माझे आणि नोट्स काढला, मला बेटर अंडरस्टँडिंग येईल. ठीक आहे, आता थांबूया. पुढच्या लेक्चरला पहिला आयडेंटिफिकेशन ऑफ अल्केन आणि मग पुढची. ठीक आहे.